नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण महात्मा गांधी यांच्यावरील प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महात्मा गांधी यांचा जन्म कुठे झाला आहे? पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, पोरबंदर, जे की गुजरात या राज्यात आहे. महात्मा गांधी यांचा जन्म पोरबंदर, गुजरात येथे झालेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक दुसरा, महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला होता? दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, 2 ऑक्टोबर 1869. 2 ऑक्टोबर 1869 रोजी महात्मा गांधीजी यांचा जन्म झालेला होता. पुढील प्रश्न क्रमांक तिसरा, महात्मा गांधीजी यांचे संपूर्ण नाव काय आहे? तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, मोहनदास करमचंद गांधी. महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे. पुढील प्रश्न क्रमांक चौथा, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, गोपाळ कृष्ण गोखले. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते. पुढील प्रश्न क्रमांक पाचवा, लंडन मध्ये बॅरिस्टर होण्यासाठी गेले असता महात्मा गांधीजी किती वर्षाचे होते? पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, 19 वर्ष. लंडन मध्ये बॅरिस्टर होण्यासाठी गेले असता गांधीजी 19 वर्षाचे होते. पुढील प्रश्न क्रमांक 6, महात्मा गांधीजी आफ्रिकेला कोणत्या वर्षी गेले होते? 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, 1893. महात्मा गांधीजी आफ्रिकेला 1893 रोजी गेले होते. आफ्रिकेतील नाताळ येथे हिंदी मजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी गांधीजी आफ्रिकेला गेले होते. पुढील प्रश्न क्रमांक 7, दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या स्टेशनवरून गांधीजी यांना ट्रेनमधून खाली फेकण्यात आले? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, पीटर मारिट्सबर्ग. पीटर मारिट्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेतील या स्टेशनवरून गांधीजी यांना ट्रेनमधून खाली फेकण्यात आले. एप्रिल 1893 रोजी ही घटना घडलेली आहे. त्यावेळी गांधीजींचं वय 23 वर्ष होते. पुढील प्रश्न क्रमांक 8, ब्रिटिश सरकारने प्रथमच देशद्रोहाच्या आरोपाखाली गांधीजींना कोणत्या ठिकाणी प्रथम अटक केली होती? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, अहमदाबाद. ब्रिटिश सरकारने प्रथमच देशद्रोहाच्या आरोपाखाली गांधीजींना अहमदाबाद येथे प्रथम अटक केली होती. पुढील प्रश्न क्रमांक 9, महात्मा गांधीजी यांना नोबेल शांतता पुरस्कार कधी मिळाला? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, नाही मिळाला. महात्मा गांधीजी यांना नोबेल पुरस्कारासाठी ते 3 वेळा नामांकन करण्यात आले होते, पण त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळालेला नाही. पुढील प्रश्न क्रमांक 10, महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, पुतलीबाई. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव पुतलीबाई असे आहे. पुढील प्रश्न क्रमांक 11, महात्मा गांधी यांच्या वडिलांचे नाव काय आहे? 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, करमचंद उत्तमचंद गांधी. महात्मा गांधी यांच्या वडिलांचे नाव करमचंद उत्तमचंद गांधी असे आहे. पुढील प्रश्न क्रमांक 12, महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय आहे? 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, कस्तुरबा. महात्मा गांधीजी यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा गांधी असे आहे. पुढील प्रश्न क्रमांक 13, गांधी युगाचा कालावधी किती आहे? 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, 1920 ते 1947. गांधी युगाचा कालावधी
1920 ते 1947 असे आहे. पुढील प्रश्न क्रमांक 14. गांधीजी आफ्रिकेवरून भारतात कोणत्या वर्षी माघारी आले? 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 1915. गांधीजी आफ्रिकेवरून 1915 रोजी भारतात माघारी आले. पुढील प्रश्न क्रमांक 15. गांधीजींना केसरे हिंद ही उपाधी कोणत्या वर्षी मिळाली? 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए 1915. गांधीजी यांना केसरे हिंद ही उपाधी 1915 रोजी मिळाली. पुढील प्रश्न क्रमांक 16. गांधीजींनी पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 1906. गांधीजींनी पहिला सत्याग्रह 1906 रोजी केला होता. हा सत्याग्रह आफ्रिकेतील नाताळ या प्रांतात करण्यात आला होता. पुढील प्रश्न क्रमांक 17. गांधीजींवर कोणत्या थोर रशियन विचारवंताचा प्रभाव होता? 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी टॉलस्टॉय. गांधीजींवर टॉलस्टॉय या थोर रशियन विचारवंताचा प्रभाव होता. पुढील प्रश्न क्रमांक 19. गांधीजींनी प्रसिद्ध केलेला दांडी मार्च 1930 मध्ये कोणत्या दिवशी सुरू झाला होता? 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 12 मार्च 1930. गांधीजींनी प्रसिद्ध केलेला दांडी मार्च हा 12 मार्च 1930 रोजी सुरू झालेला होता. याचा संपूर्ण कालावधी पाहून घेऊया. 12 मार्च 1930 ते 6 एप्रिल 1930 या कालावधी दरम्यान दांडी मार्च सुरू झालेला होता. तब्बल एकूण 24 दिवसाचा हा कालावधी होता. हे सुद्धा लक्षात ठेवावे. पुढील प्रश्न क्रमांक 20. देशद्रोहाच्या आरोपात किती वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा दिली होती? 20व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 6 वर्ष. गांधीजींना देशद्रोहाच्या आरोपात एकूण 6 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा दिली होती, पण ते 2 वर्षानंतर त्यांची सुटका झाली होती. हेही लक्षात ठेवावे. पुढील प्रश्न क्रमांक 21. गांधी एरविन करारावर स्वाक्षरी कधी झाली? 21व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 5 मार्च 1931. 5 मार्च 1931 रोजी गांधी एरविन करारावर स्वाक्षरी झालेली होती. गांधी एरविन करार हा एक प्रकारचा राजकीय करार होता. पुढील प्रश्न क्रमांक 22. करो या मरो अशी घोषणा कोणी दिली? 22व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी महात्मा गांधी. महात्मा गांधीजी यांनी करो या मरो अशी घोषणा दिली. त्यालाच इंग्रजीमध्ये डू ऑर डाय असे म्हटले जाते. आणि करो या मरो अशी घोषणा गांधीजींनी भारत छोडो आंदोलनादरम्यान दिली होती, जे की हे आंदोलन 1942 रोजी झालेलं होतं. हे सगळे पॉइंट्स लक्षात ठेवावे. पुढील प्रश्न क्रमांक 23. भारत छोडो आंदोलन केव्हा झालेले होते? 23व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए 1942. भारत छोडो आंदोलन 1942 रोजी झालेले होते. पुढील प्रश्न क्रमांक 24. गांधीजींच्या मते खालीलपैकी कोणते सत्याग्रहाचे आवश्यक तत्व आहे? 24व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए दुःखाची असीम क्षमता, ऑप्शन क्रमांक बी अहिंसा आणि ऑप्शन क्रमांक सी सत्य हे तिन्ही सत्याग्रहाचे आवश्यक तत्व आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 25. गांधीजींनी कोणती तत्वे थोरो या पाश्चात्य विचारवंताकडून स्वीकारली? 25व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही. गांधीजींनी असहकार आणि सविनय कायदेभंग ही दोन्ही तत्वे थोरो या पाश्चात्य विचारवंताकडून स्वीकारली. पुढील प्रश्न क्रमांक 26. गांधीजी काँग्रेसचे अध्यक्ष कोणत्या वर्षी झाले? 26व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 1924. गांधीजी
1924 रोजी काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते आणि त्यावेळेस ते बेळगाव अधिवेशन होते हे सुद्धा लक्षात ठेवावे. पुढील प्रश्न क्रमांक 27. गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली? 27व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना महात्मा ही पदवी दिली. पुढील प्रश्न क्रमांक 28. गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली? 28व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी दिली. पुढील प्रश्न क्रमांक 29. गांधीजींनी चालवलेली वृत्तपत्रे कोणती? 29व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ई वरील सर्व. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए यंग इंडिया, ऑप्शन क्रमांक बी इंडियन ओपिनियन, ऑप्शन क्रमांक सी हरिजन, ऑप्शन क्रमांक डी नवजीवन. ही चारही वृत्तपत्रे गांधीजींनी चालवली होती. पुढील प्रश्न क्रमांक 30. महात्मा गांधीजींचे आत्मचरित्र कोणते? 30व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए माझे सत्याचे प्रयोग. माझे सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधीजी यांचे आत्मचरित्र होते. त्यालाच इंग्रजीमध्ये माय एक्सपेरिमेंट विथ ट्रुथ असे म्हटले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 31. महात्मा गांधीजी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला? 31व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए येरोडा तुरुंगात आगा खान पॅलेस. महात्मा गांधीजी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू येरोडा तुरुंगात आगा खान पॅलेस येथे झालेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 32. आफ्रिकेहून परत आल्यावर 1 वर्ष तटस्थ राहा असा सल्ला गांधीजींना पुढीलपैकी कोणी दिला होता? 32व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी गोपाळ कृष्ण गोखले. आफ्रिकेहून परत आल्यावर 1 वर्ष तटस्थ राहा असा सल्ला गांधीजींना गोपाळ कृष्ण गोखले यांनी दिला होता. पुढील प्रश्न क्रमांक 33. अहमदाबाद मिल संप ही घटना कोणाशी संबंधित होती? 33व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी मोहनदास करमचंद गांधी. अहमदाबाद मिल संप ही घटना मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी संबंधित होती. पुढील प्रश्न क्रमांक 34. महात्मा गांधीजींच्या भारतातील प्रारंभीच्या आंदोलनाचा कार्यक्रम लावा. म्हणजे महात्मा गांधीजी यांनी प्रारंभी जे आंदोलन केले त्यांचा योग्य क्रम लावा असा हा प्रश्न आहे. 34व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी पहिला चंपारण सत्याग्रह झाला, त्यानंतर अहमदाबाद सत्याग्रह झाला, त्यानंतर खेडा सत्याग्रह झाला. अशा प्रकारे प्रारंभीच्या आंदोलनाचा कार्यक्रम आहे. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे. पहिला चंपारण सत्याग्रह, अहमदाबाद गिरणी संप, नंतर खेडा सत्याग्रह. पुढील प्रश्न क्रमांक 35. चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? 35व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी महात्मा गांधीजी. महात्मा गांधीजी यांनी चंपारण सत्याग्रहाचे नेतृत्व केले. पुढील प्रश्न क्रमांक 36. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? 36व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी खेडा. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ खेडा या जिल्ह्यात सुरू केली. पुढील प्रश्न क्रमांक 37. गांधीजींनी सत्याग्रह सभा कशाच्या विरोधात सुरू केली? 37व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी रौलट कायदा. गांधीजींनी सत्याग्रह सभा रौलट कायद्याच्या विरोधात सुरू केली. रौलट कायद्याबद्दल बोलण्यात आलं. रौलट कायद्यालाच काळा कायदा सुद्धा म्हटला जातो, हे सुद्धा लक्षात ठेवावे.
पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? 38व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, नीळ. चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा नीळ या पिकाशी संबंधित होता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. गांधी आयर्विन कराराने कोणत्या चळवळीला स्थगिती देण्यात आली? 39व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, असहकार चळवळ. गांधी आयर्विन कराराने असहकार चळवळीला स्थगिती देण्यात आली. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. मध्यवर्ती खिलाफत समितीच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रीयवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले. त्यांना कोणाचा पाठिंबा होता? 40व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, महात्मा गांधीजी. मध्यवर्ती खिलाफत समितीच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रीयवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले. त्यांना महात्मा गांधीजी यांचा पाठिंबा होता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41. गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे कारण काय? 41व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, चौरी चौरा घटना. गांधीजींची असहकार चळवळ थांबवण्याचे कारण चौरी चौरा घटना हे होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह केव्हा केला? 42व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, रौलट ऍक्ट विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी. महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह रौलट ऍक्ट विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी केला होता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. दांडी यात्रेनंतर महात्मा गांधीजी यांना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात कोठे जंगल सत्याग्रह केला गेला? 43व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, सातारा जिल्ह्यात बिळासी. दांडी यात्रेनंतर महात्मा गांधीजींना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात जंगल सत्याग्रह सातारा जिल्ह्यात बिळाशी येथे केला होता. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. या प्रश्नाला स्टार मार्क सुद्धा करून घेऊ शकता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट काय होते? 44व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, पूर्ण स्वराज्य. मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट पूर्ण स्वराज्य असे होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. इसवी सन 1932 मध्ये डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्यात कोणता करार झालेला होता? 45व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, पुणे करार. इसवी सन 1932 मध्ये डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्यामध्ये पुणे करार झालेला होता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46. महात्मा गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? 46व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, सरोजिनी नायडू. महात्मा गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47. इसवी सन 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? 47व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, अवंतिकाबाई गोखले. अवंतिकाबाई गोखले यांनी 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व केले. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. गांधीजींची अंत्योदयाची कल्पना सर्वप्रथम कोणत्या राज्याने अंमलात आणली? 48व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, राजस्थान. गांधीजींची अंत्योदयाची कल्पना सर्वप्रथम राजस्थान या राज्याने अंमलात आणली. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 49. महात्मा गांधी यांनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली? 49व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, विनोबा भावे. महात्मा गांधीजी यांनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड केली. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. महात्मा गांधीजींच्या पूर्वी
स्वदेशीचा पुरस्कार 40 ते 50 वर्षा अगोदर कोणत्या व्यक्तीने केला होता? 50व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए गणेश वासुदेव जोशी आणि ऑप्शन क्रमांक बी वासुदेव बळवंत फडके या दोघांनीही महात्मा गांधीजींच्या पूर्वी स्वदेशीचा पुरस्कार केला होता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51. पराक्रमी वीर पुरुष व हुतात्मा यांच्या मुशीत घडलेले व्यक्तिमत्व या शब्दात नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणाचे वर्णन केलेले आहे? 51व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी महात्मा गांधीजी. पराक्रमी वीर पुरुष व हुतात्मा यांच्या मुशीत घडलेले व्यक्तिमत्व अशा शब्दात नामदार गोखले यांनी महात्मा गांधीजी यांचे वर्णन केलेले आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 52. आपल्या सभोवतालच्या लोकांना नेता व हुतात्मा बनवण्याचे आश्चर्यकारक आध्यात्मिक सामर्थ्य त्यांच्याकडे आहे या शब्दात महात्मा गांधीजी यांचे वर्णन कोणी केले आहे? 52व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी नामदार गोपाळकृष्ण गोखले. आपल्या सभोवतालच्या लोकांना नेता व हुतात्मा बनवण्याचे आश्चर्यकारक आध्यात्मिक सामर्थ्य त्यांच्याकडे आहे अशा शब्दात महात्मा गांधीजी यांचे वर्णन नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेले आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53. मृत्यू समयीचे गांधीजींचे शेवटचे उद्गार काय होते? 53व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे राम. मृत्यू समयीचे गांधीजींचे शेवटचे उद्गार हे राम असे होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी महात्मा गांधीजी कोठे होते? 54व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी नौखाली, जे की सध्या बांगलादेशात आहे. भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेस महात्मा गांधीजी नौखाली या ठिकाणी होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55. महात्मा गांधी यांनी असहकाराची चळवळ केव्हा सुरू केली? 55 प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 1920. महात्मा गांधीजी यांनी असहकाराची चळवळ 1920 रोजी सुरू केली. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56. पहिल्या गोलमेज परिषदेनंतर भारत सरकारने काँग्रेसची तडजोड करण्याचे ठरवले त्यामुळे भारताचा व्हॉइसरॉय व महात्मा गांधीजी यांच्यात 5 मार्च 1931 रोजी एक करार झाला. यावेळी भारताचे व्हॉइसरॉय कोण होते? 56व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड आयर्विन. पहिल्या गोलमेज परिषदेनंतर भारत सरकारने काँग्रेसची तडजोड करण्याचे ठरवले त्यामुळे भारताचा व्हॉइसरॉय व महात्मा गांधीजी यांच्यात 5 मार्च 1931 रोजी एक करार झाला. त्यावेळी भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन हे होते. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 57. दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते? 57व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी महात्मा गांधीजी. दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधीजी उपस्थित होते. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 58. 24 सप्टेंबर 1932 रोजी महात्मा गांधी व कोणाच्या मध्ये पुणे करार घडवून आला? 58व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर आंबेडकर. 24 सप्टेंबर 1932 रोजी महात्मा गांधीजी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार घडवून आला. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 59. अनुसूचित जातीच्या प्रश्नाकडे जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी व त्यासंबंधी लोकजागृती करण्यासाठी महात्मा गांधीजी यांनी कोणते साप्ताहिक सुरू केले? 59व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी हरिजन हे साप्ताहिक. अनुसूचित जातीच्या प्रश्नांकडे जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी व त्यासंबंधी लोकजागृती करण्यासाठी महात्मा गांधीजी यांनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 60. गांधीजी म्हणजे एका माणसाचे सैन्यच. गांधीजी विषयीचे हे गौरवोद्गार कोणाचे आहे? 60व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन यांनी
गांधीजी म्हणजे एका माणसाचे सैन्यच असे गौरवोद्गार काढलेले आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 61. ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 61व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी ॲट द फीट ऑफ महात्मा गांधीजी हे पुस्तक लिहिलेले आहे. त्याच प्रकारे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवावे. हे भारताचे पहिले राष्ट्रपती व भारतातील सर्वाधिक काळ राष्ट्रपती पदावर राहणारे व्यक्तिमत्व आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवावे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 62. 5 एप्रिल 1930 रोजी महात्मा गांधीजी दांडी येथे पोहोचले व डॅश डॅश या दिवशी मिठावर लादलेल्या कराचा अन्याय कायदा त्यांनी मोडला. 62व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 6 एप्रिल 1930. 5 एप्रिल 1930 रोजी महात्मा गांधीजी दांडी येथे पोहोचले व 6 एप्रिल 1930 या दिवशी मिठावर लादलेल्या कराचा अन्याय कायदा त्यांनी मोडून काढला. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63. गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 63व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए श्रीपाद अमृत डांगे. श्रीपाद अमृत डांगे यांनी गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखन केलेले आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 64. दक्षिण आफ्रिकेतील आपल्या वास्तव्यात महात्मा गांधीजी डॅश डॅश हे वृत्तपत्र चालवित. 64व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए इंडियन ओपिनियन. दक्षिण आफ्रिकेतील आपल्या वास्तव्यात महात्माजी इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र चालवित. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 65. याच कायद्यान्वये लोकमान्य टिळकांना 6 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. आज माझे नाव त्याच्या नावाबरोबर जोडण्यात आले आहे. हा आपण माझा फार मोठा गौरव केला आहे. हे उद्गार कोणाचे आहे? 65व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी महात्मा गांधीजी. याच कायद्यान्वये लोकमान्य टिळकांना 6 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. आज माझे नाव त्याच्या नावाबरोबर जोडण्यात आले आहे. हा आपण माझा फार मोठा गौरव केला आहे. हे उद्गार महात्मा गांधीजी यांचे होते. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 66. सत्याग्रहाचा पहिला यशस्वी प्रयोग महात्मा गांधीजी यांनी कोठे केला होता? 66व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए नाताळ जे की दक्षिण आफ्रिका येथे आहे. महात्मा गांधीजी यांनी सत्याग्रहाचा पहिला यशस्वी प्रयोग नाताळ दक्षिण आफ्रिका येथे केलेला होता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 67. महात्मा गांधीजी यांनी एकूण किती वेळा काँग्रेसचे अधिवेशन अध्यक्षपद भूषवलेले आहे? 67व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी फक्त एकदाच. महात्मा गांधीजी यांनी एकूण एकच वेळा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते, ते पण बेळगाव येथील अधिवेशनामध्ये. हे पॉइंट सुद्धा लक्षात ठेवावे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 68. कोणाला सरहद गांधी म्हणून ओळखले जाते? 68व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 69. महात्मा गांधीजी यांना राष्ट्राचे जनक असे कोणी म्हटले आहे? 69व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधीजी यांना राष्ट्राचे जनक असे म्हटलेले आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 70. हा प्रश्न महत्वाचा आहे. या प्रश्नाला स्टार मार्क सुद्धा करून घेऊ शकता. प्रश्न असा आहे, महात्मा गांधीजी यांचे खाजगी सचिव कोण होते? 70व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी महादेव देसाई. महादेव देसाई हे महात्मा गांधीजी यांचे खाजगी सचिव होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 71. 2 ऑक्टोबर हा दिवस गांधीजींचा जन्मदिवस म्हणून काय म्हणून साजरा केला जातो? 71व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधीजींचा जन्मदिवस असून हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 72. माझे अंतःकरण खेड्यात आहे असे कोण म्हणायचे? 72व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी महात्मा गांधीजी. माझे अंतःकरण खेड्यात आहे असे महात्मा गांधीजी म्हणायचे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 73. अखिल भारतीय खिलाफत परिषदेचे अध्यक्ष कोण होते? 73व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए महात्मा गांधीजी. अखिल भारतीय खिलाफत परिषदेचे अध्यक्ष महात्मा गांधीजी होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 74. गांधीजींची हत्या कोणी केली? 74व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी नथुराम गोडसे. नथुराम गोडसे यांनी गांधीजींची हत्या केली होती. 30 जानेवारी 1948 रोजी गांधीजींची हत्या करण्यात आली. बिर्ला हाऊस नवी दिल्ली येथे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 75. दांडी यात्रेत गांधीजी सोबत किती अनुयायी होते? 75व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 78. दांडी यात्रेत गांधीजी सोबत तब्बल 78 अनुयायी होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 76. साबरमती ते दांडी किती अंतर होते? 76व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 385 किलोमीटर. साबरमती ते दांडी हे अंतर 385 किलोमीटर होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 77. दांडी यात्रेचा कालावधी किती दिवसाचा होता? 77व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 24 दिवस. दांडी यात्रेचा कालावधी 24 दिवसाचा होता. दांडी यात्रा ही 12 मार्च 1930 ते 6 एप्रिल 1930 दरम्यान करण्यात आली होती, जे की 24 दिवसांची ही यात्रा होती. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 78. गांधीजींनी साबरमती आश्रमाची स्थापना कधी केली? 78व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए 1916. महात्मा गांधीजी यांनी साबरमती आश्रमाची स्थापना 1916 रोजी केली. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 79. चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी करण्यात आला? 79 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1917. चंपारण्य सत्याग्रह 1917 रोजी करण्यात आला. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 80. खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी करण्यात आला? 80व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 1918. खेडा सत्याग्रह 1918 रोजी करण्यात आला. खेडा सत्याग्रह हा गुजरात या राज्यामध्ये करण्यात आला. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 81. अहमदाबाद गिरणी संप कोणत्या वर्षी करण्यात आला? 81 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 1918. अहमदाबाद गिरणी संप 1918 रोजी करण्यात आला. हा गिरणी संप यशस्वी ठरलेला आहे. या संपामुळे कामगारांची 35% पगार वाढलेले आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 82. रौलट ऍक्ट विरोधी सत्याग्रह कोणत्या वर्षी करण्यात आला? 82व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए 1919. रौलट ऍक्ट विरोधी सत्याग्रह 1919 रोजी करण्यात आला. रौलट कायद्याला काळा कायदा असे सुद्धा म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 83. असहकार चळवळ कोणत्या वर्षी करण्यात आला? 83व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 1920. असहकार चळवळ 1920 रोजी करण्यात आला. या चळवळी दरम्यान सुभाषचंद्र बोस यांनी ICS पदवीचा त्याग केला. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 84. सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी करण्यात आला? 84 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए 1930. सविनय कायदेभंग ही चळवळ 1930 रोजी करण्यात आला. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 85. भारत छोडो आंदोलन
कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? 85 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 1942. भारत छोडो आंदोलन 1942 रोजी करण्यात आलेलं आहे. भारत छोडो आंदोलन या आंदोलनाची सुरुवात मुंबई येथे झालेली आहे. हे सुद्धा लक्षात ठेवावे. पोलीस भरती या परीक्षेमध्ये भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कोठे झाली असे प्रश्न विचारलेला होता, तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे मुंबई. या प्रश्नाला स्टार मार्क सुद्धा करून घेऊ शकता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 86. गांधीजींच्या सत्यतेसह माझे प्रयोगांची कहाणी मूळ गुजराती भाषेत लिहिली गेली. त्याचे इंग्रजीत भाषांतर कोणी केले? 86व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी महादेव देसाई. गांधीजींच्या सत्यतेसह माझे प्रयोगांची कहाणी ही मूळ गुजराती भाषेत लिहिली गेली होती. त्याचे इंग्रजीत भाषांतर महादेव देसाई यांनी केले. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 87. गांधीजी ब्रह्म आशीर्वाद किंवा जीवनाचे व्रत केव्हा घेतले होते? 87 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 1921. गांधीजींनी ब्रह्म आशीर्वाद किंवा जीवनाचे व्रत 1921 रोजी घेतले होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 88. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. हा प्रश्न फक्त तुम्हाला वाचून दाखवतो. महात्मा गांधीजी यांनी कोणत्या ठिकाणी शेवटचे उपोषण केले होते? त्याचे 4 ऑप्शन्स आहेत. ऑप्शन क्रमांक ए कोलकाता, ऑप्शन क्रमांक बी मुंबई, ऑप्शन क्रमांक सी दिल्ली, ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही. ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ जरा सुद्धा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.